नमस्कार मित्रांनो, मी चेतन मलकर आपला कोकणी बाबा यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आता मी मुंबई सेंट्रलला आहे आणि आज आमची आयवी चालली इंडस्ट्रियल व्हिजिट. तर त्यासाठी मी 2 दिवसापूर्वी आलो आहे मुंबईला. ते पण आता एकटाच मी प्रवास करतो 2 दिवस. तर सर्व माझ्या मित्रांसोबत आहे पाठीमागा. आणि आजची आपली ट्रेनची व्हिडिओ होईल, तुम्ही नक्की बघा. तर भेटूया ट्रेनमध्ये. आता बाकी सर्व येत आहेत. आम्ही थोडेसे आलो इकडं. किती जण इकडं बाकीचे आलो, बाकीच्याला भेटवतो. तर मित्रांनो, आता सर्व विद्यार्थी आमचे सर्व स्टुडंट आलेत आणि आता आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. आणि आता S3 मध्ये मी बसतोय. आता S3 मध्ये 3 जण आहेत. 3 जाऊ ना, हे 3 जण आहेत. बाकीचे S2 आणि S1 मध्ये एकटा आहे, ते तुम्हाला दाखवतो. आता हे 3 जण इथनं प्रवास करणार आहेत. तर TC येऊन गेला की येऊन जातील तिकडं. तर तुम्हाला दाखवतो तिकडं किती जण बसले ते. तर मित्रांनो, आता मी S2 ला आलो. आता इथं सर्व बसलेत. काम सर्वजण आहे इथं. मॅडम इकडे बघा. S3 S1 ला 1 जण आहे, दाखवतो तुम्हाला. हा आमचा एकटा बसला इथं S1 ला. वर बसणार इकडं मग. जर्नी स्टार्ट व्हायच्या आधीच नाश्त्याची सोय. चिकन खाल्लेलं स्टोरी लव्ह स्टोरी आपापली सांगायची. लव्ह स्टोरी सांगायची, बरोबर आहे. माझं झालं सांगते तुझी लव्ह स्टोरी सांग. हा पण तू सांगितलं नाही तर ट्रीट सगळ्यांना इथं आहेत, त्यांना सगळ्यांना द्यायला घे फोन घे. तुझ्यासमोर फोन आले घ्यायला म्हणून फोन काढला. सगळं सांग. त्याने काय तर सांगू. फोन काय फोन मध्ये सांग ना तुझी. दुसऱ्या टाकायची तू. नाही, पहिलं तू आलाय, तू सांग आता. तू नाही ऐकलीस, तू नव्हताच इथे. मी फोटो दाखवला डायरेक्ट. झालं आपलं. मी फोटो दाखवला. सांग चल सांग. हा फोटो दाखवून जाऊ. याला रे आवाज येतो.
गजरे वगैरे भेटली थोडं कंटिन्यू एक दीड महिना असं एक महिन्याला बघतच होतो एक महिना बघत होतो मी गाडीवर यायचो पहिला एसटीने जायचो मग सेकंड इयरच्या माझ्याकडे गाडी आहे बाईकने जायला बघ नशीब बघायचा ती ना ती मलकापूरला राहिलं होतं मलकापूर तिथून ती डायरेक्ट आयाला ते पण आले नाही डायरेक्ट आयाला माझ्या घराच्या साईडला आहे डायरेक्ट एंट्री माझ्या घराच्या साईडला आणि मग असं ना एकदा ते आले राहायला मम्मीवरती भाडीचे राहायला आले तर असंच राहायचं मी तिला गुडक्यात बघितली गुडक्यात असं म्हणजे क्लिअर बघितली नाही कोणावर मला काही समजलं नाही कोण तिथून परत पुढं एक दीड महिना बघा बघितलं 3 महिने बघण्यातच गेले बघण्यात गेले मला आता बाजायला बघायचं काय असेल ते विचारून टाकतो तिकीट घ्यायला नाही बायको पाहिजे मी रिप्लाय दिला मला मी जस्ट फॉलो केली मला मी रिप्लाय दिला कोण पाहिजे तुला क्रिकेट तुला आपल्याला पाहिजे कोण करे आणि मग आपल्याला पाहिजे कोणतरी म्हणतो आणि मी तिला आधी समोर विचारलं आणि मग नंतर तो मेसेज आल्यानंतर पण विचारलं तुला एक मेसेजवर विचारलं तुला तू माझ्याकडे शिका बघ त्याला आलो 5 मिनिटं चालू आहे स्टोरी संपवतो सांग बोल आणि मग मेसेज विचारला हा बोलली मग तिथून ते सुरू झालं मग तुझ्या मम्मीला पण माहीत नव्हतं तुझ्या मम्मीला लास्ट टाइम 1.5 वर्षानंतर समजलं 1.5 वर्षांनी डिप्लोमा संपून डिग्रीला डिग्रीला आजारी पडलं पहिल्याच आलो आला आजारी पडलं तेव्हा असं चॅट करताना मम्मीला मग ते विषय गल्ला मग ते विषय घरात गेले घरात दोघांच्याही घरात समजलं मग घरात समजलं मग माझ्या पप्पांनी नाही करायचीच नाही कारण की ते विषय करतो त्यांची जात होती खालची आणि आमची जात पट्टीवरची एकच मोमेंट आहे ना तर ते खालच्या मी वरची जाती घेऊ त्यामुळे पप्पांनी नाही मम्मी पण नाही नाही मी केलं तर तिच्यावरच करणार होतं करणार माझे मम्मी पप्पा नाही मी बोलवतो नाही मी तिच्यावर असं एक 4-5 दिवस गेले ते तिच्या मम्मीने काय केलं तिच्या मम्मीने हा मुलगा मी 11 वाजले आणि आम्ही स्विगीवरनं ऑर्डर केली होती सर्वांनी आम्ही चिकन बिर्याणी मागितली आणि आली व्हेज बिर्याणी दोघांनी मागवलेली यांनी चायनीज मागवलं पण यांचं चायनीज बरोबर आला सर तुम्ही काय मागवला काय मागवला काय नाही व्हेज नाही चिकन आहे तो त्यांचा वेज चांगला आहे आणि आमचा धोका वेळ आहे गोली का धोका नॉनव्हेजच्या जागी वेज आला पैसे गेले 250 रुपये एक ते पण एवढ्या बॉक्समध्ये आपला अर्धा किलोचा पेढांचा बॉक्स पेढाचा बॉक्स आला त्यात फसवणूक झाली आमची ट्रेनमध्ये ऑर्डर करताना चायनीज बिंदाच मागवा पण बिर्याणी मागवू नका सुरत साईडला तर अजिबात नका
तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आता सकाळ झाली आणि आता आम्ही सर्व नाश्ता वगैरे करून बसलो इथं आणि ह्या माणसाने सकाळचा खिडकीत मोबाईल ठेवून गेला आणि आता मोबाईल गायब झालाय. आता भेटतच नाही. सर्वांकडे शोधला, सर्वांकडे मोबाईल गेला ना त्याचा. कसं वाटतंय कसं वाटतं तुला? काय नाही, उसाचं बिल आलंय त्यामुळे काय नवीन फोन घेतात. हा, त्याला काहीच वाटत नाही. गेला येतो. तुझ्या कसं आहे? यश बोल. कसं वाटतंय? खूप रडा येते. डोळे भरून येते की हृदय भरून येते? आता खिसा भरून आलाय. काय विषय नाही बाबा क्लोजअप घे, मी इकडे जातो. डोळ्यांवर क्लोजअप दे. दाखव, एडिट काय वर टाकली पाहिजे. असं जरा edit कर. मला माहिती आहे सर, आपल्याकडे कोणाकडे तर आहे गार मग गार का म्हटलं ना? मी गार सर, मी गार होतो पहिल्यापासून. मला माहित होतं आपल्यालाच कोणाकडे तरी फोन आहे. कोणाकडे फोन आहे? मग इथं ठेवून जातोच. काय केलं सरांकडे होता, सरांनी उचलून ठेवलं म्हणून. मला माहित होतं. कोणालाच माहित नव्हतं. कोणीच नव्हते. नाही मला पण नव्हतं माहिती. मी पण आता बघितलं, मला मस्त ठेवून गेल्यात. घेऊया एखादा मुलगीचा बघूया. रडली होती. जाऊन तर पाहिजे होतं. नाश्त्याचं टाइमिंग आहे. नाही, कॉलेजला परत एक बोल. मनाला कधी पाहिन कधी पूजीन माझ्या लाडक्या गणाला. कधी पाहिन कधी पूजीन माझ्या लाडक्या गणाला. भावी कार्यकर्ता सपोर्ट न करताना डेंजर पर्सनॅलिटी आणि हा विष्णूचा अवतार धारण केला नाही. कोकणी बाबा, कोकणी बाबा सर असं करा जरा. मला पावरे तुझ्या मला धावरे मला पावरे मला धावरे मला पावरे. गाण्याच्या लग्नात गाण्याला नको आता दुसरी ये आपल्यावर आला. यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी हो,
यमुनेच्या तिरी काल पाहिला रे काना वाजवी तो बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी वाजवी बासरी 12-16 गवळ्याच्या नारी त्या नटून चालल्या मधुर बाजरी त्याने बोलला घरा त्या बोळी लागा घरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी नदी भरली चंद्रभागा नदी भरली चंद्रभागा नदी भरली चंद्रभागा देवा अलीकडे ये मला पलीकडे पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा लाग पारू चल जाऊ गो बंदरा लाग पारू दर्याचे पुंजेरा लल्लाटी भंडार ए लल्लाटी भंडार कधी झाला आम्ही पण लालतो पट्टा अब उकड़ा उकड़ा रहता है मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है आग पाने फुले डुलू लागले आज राधाई मथुरेच्या बाजाराला चालले आज राधाई मथुरेच्या बाजाराला चालले पदर तो सावरी राधे तुझ्या पायात पैंजण वाजते राधे तुझ्या पायात पैंजण वाजते तुम तुम तालावरी लालावती गवळ्या घरची नार नजात गजरा डोळ्यात काजरा साथीचा शृंगार साथीचा शृंगार साथीचा शृंगार दिवाला लावते ही गवळ्या घरची नार केसात गजरा डोळ्यात काजळा साथीचा शृंगार दूरवाणी मोकिळवाणी नजरेला लागली मधुरवाणी कोकिळवाणी नजरेला लाजरी राधे तुझ्या पायात पैंजण वाजते चुम चुम तालावर चतुर्थीचा मोठा सण या गणेश चतुर्थीचा मोठा सण या गणेश चतुर्थीचा मोठा सण पुढे लांजा राजापुरा पुढे लांजा राजापुरा पुढे लांजा राजापुरा रत्नागिरी जिल्ह्यावर रत्नागिरी जिल्ह्यावर रत्नागिरी जिल्ह्यावर गणेश तुझी लक्ष्मी नदी गणेश तुझी लक्ष्मी नदी भक्ती तुला ना सुड या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर. तर मित्रांनो आता 12 वाजले आता आम्ही इथं जयपूर जंक्शनला पोचलो आहे सर्वजण. आता इथून आम्ही हॉटेलला जाणार. तर आत्ताची ही व्हिडिओ इथपर्यंतच असेल. पुढची हॉटेलपासून दुसरी फिरण्याची वेगळी असणार. हो
तर मित्रांनो व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये डायरेक्ट हॉटेलला भेटू पुढचा.